दिनदिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी. गाई म्हशी कुणाच्या? लक्ष्मणाच्या. लक्ष्मण कुणाचा? आई बापाचा. दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. तर आज वसुबारस. नमस्कार सर्वांना, दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजपासून दिवाळी सुरू झाली आहे. वसुबारस या दिवसापासून आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये दिवाळी सुरू होते. आपल्या संस्कृतीला महान यासाठीच म्हटलं जातं किंवा पुन्हा पुन्हा म्हणावं वाटतं की गाई गुरांसारख्या प्राण्यांबद्दलही कृतज्ञता व्यक्त करून आपण एवढ्या मोठ्या सणाची सुरुवात करतो. आपल्या संस्कृतीचा हाच वारसा आहे की प्रत्येक जीवांबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. अगदी त्यांना देवामध्येही स्थान द्यावं वाटतं. म्हणूनच आपल्या देवांचे चेहरे प्राणीमात्रांनी सजलेले आहेत. गणेशाचा चेहरा हत्तीचा, बजरंगबलींचा चेहरा वानराचा, किंवा मग आपले कितीतरी अवतार हे प्राणीमात्रांशी संबंधितच आहेत. थोडक्यात हिंदू संस्कृती ही सर्वच प्राणीमात्रांशी कृतज्ञता व्यक्त करत, सहानुभूती बाळगत, त्यांची काळजी घेत वाढत गेलेली संस्कृती आहे. आणि दिवाळीसारखा सणसुद्धा याला अपवाद नाही. म्हणून वसुबारस हा आजचा दिवस आपण गाई गुरांची, गोमातेची, गोवंशाची पूजा करत साजरा करतो. हिंदू धर्मात गाईला महत्त्व आहे हे वेगळं सांगायला नको. आणि तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा केली जाते. अगदी थाटामाटात कित्येक ठिकाणी मोठ्या धूमधडाक्यामध्ये वाद्यांच्या गजरामध्ये ही पूजा संपन्न होते. घरामध्ये लक्ष्मीचं आगमन व्हावं हाही यामागचा हेतू असतो. आणि शिवाय धनधान्य यांनी आपलं घर भरलं जावं. गोवंश जसा समृद्ध संपन्न असतो तसा आपलाही वंश, आपलंही घरदार सगळं संपन्न व्हावं हा यामागचा हेतू असतो. अश्विन कृष्ण द्वादशीला म्हणजेच गोवत्स द्वादशीला हा दिवस साजरा केला जातो, वसुबारस. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त म्हणजे एक वेळ जेवण करून राहतात आणि सायंकाळी गाईचं पूजन करतात. या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. आणि या दिवसापासून अंगणामध्ये रांगोळी काढणं, दिवे लावणं, आकाशदिवा सुरू करणं, अशा रीतीनं दिवाळी सणाची सुरुवात आहे. ज्यांच्याकडं गुरं वासरं आहेत त्यांच्याकडं पूर्णावरणाचा स्वयंपाक करतात आणि घरातल्या सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. हळद कुंकू, फुलं, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात आणि निरंजनानं ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. गोमातेच्या वासराप्रमाणेच आपलीही मुलं बाळं आरोग्यसंपन्न व्हावीत, बलदंड व्हावीत म्हणून ही सर्व पूजा असते. या दिवशी गहू, मूगसुद्धा काही ठिकाणी खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. हिंदू धर्मामध्ये गाईला माता म्हणजेच आईचा दर्जा दिला जातो. गाय ही सात्विक आहे, म्हणजे आपल्या सहवासानं दुसऱ्याला ती पवित्र करते, पावन करते आणि तिच्या दुधावर समाज बलिष्ठ होतो. शेतीला खत मिळतं, पौष्टिकता येते. म्हणून गाईच्या या सात्विक गुणांचा आदर करणं, त्याचं कौतुक करणं, त्याचा मान सन्मान ठेवणं यासाठी हा वसुबारसचा दिवस साजरा केला जातो. सायंकाळी जे कथावाचन होतं या निमित्तानं गोवत्स द्वादशीची कथा असं याला म्हटलं जातं. त्यानुसार समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासह नंदा, सुभद्रा, सुरभी, सुशिला आणि बहुला या 5 गायी उत्पन्न झाल्या. त्यांना लोकमाता म्हटलं गेलं कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या होत्या. या 5 कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशित ठेवून हा सण साजरा केला जातो. कामधेनू म्हणजे शुद्ध पांढरी गाय. देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्न निर्माण झाली, त्यापैकी कामधेनू हे रत्न. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची काही तरंग सक्रिय होतात आणि ब्रह्मांडामध्ये येतात. या विष्णू लोकातील कामधेनू अवतरित करणं यासाठी गायीची पूजा केली जाते. तर असा हा दीपावलीचा पहिला दिवस वसुबारस, ज्यामध्ये आपण सर्व प्राणीमात्रांशी कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न तर करतोच, पण त्यामध्ये गाईला विशेष स्थान देतो. आणि गोमातेप्रमाणे आपलंही जगणं समृद्ध संपन्न व्हावं, आपला वंश समृद्ध संपन्न व्हावा, बलदंड व्हावा, आपलं घरदार, सगळं कुटुंब, संपूर्ण समाज किंवा हे विश्वची माझे घर या म्हणीनुसार संपूर्ण विश्व समृद्धीनं, संपन्नतेनं,
संपन्नतेनं भरून जावं, आनंदी व्हावं, प्रसन्न व्हावं ही प्रार्थना करतो. आणि तीच प्रार्थना पुढं सादर करून आपण दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊयात. सर्वच जण असेच गोमातेच्या वंशाप्रमाणे भरभराटीला लागोत, आनंदी होत, प्रसन्न होत. पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.